आईराजा उदो उदो. माहूरगडावर अनेक पवित्र स्थाने आहेत, पण त्यामध्ये मातृतीर्थ हे स्थान अत्यंत विशेष आणि पवित्र मानले जाते. कारण या मातृतीर्थाच्या तलावातील पाणी केवळ एक तलाव नाही, ते स्वतः आई रेणुका मातेच्या सेवेसाठी वाहणारे पवित्र तीर्थ आहे. शेकडो वर्षापासून चालत आलेली एक दिव्य परंपरा आजही अखंड सुरू आहे. दररोज मातृतीर्थातून पाणी नेऊन माहूरगडावरील आई रेणुका मातेच्या अंघोळी व अभिषेकासाठी वापरले जाते. याचा अर्थ असा की या तलावातील प्रत्येक थेंब मातेच्या चरणांना स्पर्श करणारा पवित्र आशीर्वाद आहे. जेव्हा एखादा भक्त मातृतीर्थाच्या काठी उभा राहतो किंवा त्या पाण्यात नतमस्तक होतो, तेव्हा त्याच्या मनात एक वेगळीच भावना जागी होते. कारण त्याला ठाऊक असते, हेच ते पाणी आहे जे दररोज माझ्या माय रेणुका मातेच्या स्नानासाठी जाते. त्या क्षणी भक्तांच्या मनात अहंकार राहत नाही, राहते ती फक्त एकच भावना, समर्पण आणि भक्ती. समोर तेजस्वी रूपात विराजमान असलेली माहूरगडाची अधिष्ठात्री जगदंबा श्री रेणुका माता आणि तिच्या चरणी नतमस्तक झालेला भक्त, हे दृश्य म्हणजे श्रद्धेचा सर्वोच्च क्षण असतो. माहूरगडावर अशी श्रद्धा आहे, ज्याच्या मनात माय रेणुका मातेचा खरा विश्वास आहे, त्याला जीवनातील कोणतेही संकट हरवू शकत नाही. म्हणूनच हजारो भक्त दूरदूरून माहूरगडावर येतात, मातृतीर्थाचे दर्शन घेतात आणि मनापासून एकच प्रार्थना करतात, आई रेणुका, जशी ही मातृतीर्थाची पवित्र धार रोज तुझ्या सेवेसाठी वाहते, तशीच आमची श्रद्धा आणि भक्ती तुझ्या चरणी सदैव वाहत राहू दे. शिखराच्या पायथ्याशी मोवळा नावाचा तलाव आहे, त्यालाच मातृतीर्थ म्हणतात. या तीर्थात स्नान केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि या ठिकाणी परशुरामाने पित्याच्या अंत्यसंस्कारासाठी कावडीच्या एका पारड्यात जमदग्नीचे पार्थिव व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले. भगवान परशुरामांनी पित्याच्या अंत्यसंस्कारासाठी हीच कोरी भूमी निवडली आणि त्यानंतर स्नानासाठी हे मातृतीर्थ तयार केले. माहूरगड निवासिनी आई जगदंबा तेचा उदो उदो. धन्यवाद.